नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. टी CTT, टेट, पोलीस भरती, आरोग्यसेवक, तलाठी, MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे शालेय पाठ्यपुस्तकांवर आधारित इतिहास विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. आज आपण मध्ययुगीन भारत इयत्ता 7वी भाग 2 आज पाहणार आहोत. चला तर पाहूया मग. प्रश्न पहिला, पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली? तर अकबर व हेमू यांच्यामध्ये 1556 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक दुसरा, अकबराने कोणता पंथ उदयास आणला? तर दीन ए इलाही. प्रश्न क्रमांक तिसरा, नवरत्न दरबार कोणाचा होता? तर अकबराचा नवरत्न दरबार होता. प्रश्न क्रमांक चौथा, अकबराचा मृत्यू केव्हा झाला? तर 1605 मध्ये अकबराचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 5, जहांगीरचा मृत्यू केव्हा झाला? तर 1627 मध्ये झाला. प्रश्न क्रमांक 6, शहाजहानचा मृत्यू केव्हा झाला? तर 1666 मध्ये आग्रा किल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 7, औरंगजेब बादशाह केव्हा झाला? तर 1658ला औरंगजेब बादशाह झाला. प्रश्न क्रमांक 8, शिखांचे 9वे गुरु कोण? तर गुरु तेज बहादूर. प्रश्न क्रमांक 9, औरंगजेबचा मृत्यू केव्हा झाला? तर 20 फेब्रुवारी 1707 मध्ये त्याचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 10, गुरु गोविंद सिंग यांचा शिष्य कोण? तर लक्ष्मणदास, त्यांना बंदा बैरागी सुद्धा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11, मुघल काळात सोन्याच्या नाण्याला काय म्हणत? तर मोहर असे म्हणत. प्रश्न 12, तांब्याच्या नाण्याला काय म्हणत? तर दाम असे म्हणत असेल मुघल काळात. प्रश्न क्रमांक 13, मुघल काळात चांदीच्या नाण्याला काय म्हणत? तर टंका असे म्हणत असेल. प्रश्न क्रमांक 14, अकबराने कोणते शहर वसवले? तर फत्तेपूर सिक्री शहर वसवले. प्रश्न क्रमांक 15, शहाजहानने कोणत्या वास्तू बांधल्या? तर ताजमहाल आणि लाल किल्ला या 2 वास्तू बांधल्या. प्रश्न क्रमांक 16, बाबराने आपले आत्मचरित्र कोणत्या भाषेत लिहिले? तर तुर्की भाषेमध्ये लिहिले. प्रश्न क्रमांक 17, बाबरची मुलगी गुलबदन हिने कोणाचे चरित्र लिहिले? तर हुमायूनचे चरित्र लिहिले. प्रश्न क्रमांक 18, अबुल फजल याने कोणते ग्रंथ लिहिले? तर अकबरनामा व ऐन अकबरी हे 2 ग्रंथ त्यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 19, कसबा म्हणजे काय? तर मोठे खेडेगाव. प्रश्न क्रमांक 20, अनेक गावे मिळून काय तयार होत असे? तर परगाना तयार होत असे. प्रश्न क्रमांक 21, सर्वात मोठा परगाना कोणता? तर पुणे, 290 गावे होती त्यामध्ये. प्रश्न क्रमांक 22, सर्वात छोटा परगाना कोणता? तर शिरोळ, 40 गावे होती. प्रश्न क्रमांक 23, संत चळवळीचे केंद्र कोणते होते? तर पंढरपूर हे होते. प्रश्न क्रमांक 24, ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले? भावार्थ दीपिका व अमृत अनुभव हे 2 ग्रंथ लिहिले. प्रश्न क्रमांक 25, मुरांबा किल्ल्याची डागडुजी करून त्याला कोणते नाव दिले? तर राजगड असे नाव दिले. प्रश्न क्रमांक 26, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर राजगड. प्रश्न क्रमांक 27, शिवरायांनी जावळी खोऱ्यात कोणता किल्ला बांधला? तर प्रतापगड. प्रश्न क्रमांक 28, शिवरायांनी अफजल खानाचा वध कधी केला? तर 10 नोव्हेंबर 1659 मध्ये केला. प्रश्न क्रमांक 29, शिवरायांनी खेळणा किल्ल्याला नाव काय दिले? तर विशाळगड असे नाव दिले. प्रश्न क्रमांक 30, चाकणचा किल्लेदार कोण होता? तर फिरंगोजी नरसाळा होता. प्रश्न क्रमांक 31, शिवरायांनी शाहिस्ते खानावर छापा कधी घेतला? तर 5 एप्रिल 1663 घातला. प्रश्न क्रमांक 32, शिवाजीराजे व मिर्झाराजे यांच्यामध्ये पुरंदरचा तह केव्हा झाला? तर 1665 मध्ये झाला. प्रश्न क्रमांक 33, शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 6 जून 1674 मध्ये झाला. प्रश्न क्रमांक 34, शिवरायांनी कोणती नाणी पाडली? सोन्याची होन आणि तांब्याची शिवराय ही 2 नाणी पाडले. प्रश्न क्रमांक 35, शिवरायांचे सावत्र बंधू कोण? तर व्यंकोजी राजे हे शिवरायांचे सावत्र बंधू होते. प्रश्न क्रमांक 36, शिवरायांनी कर्नाटक मोहीम केव्हा हाती घेतली? तर 1676 आणि 77 मध्ये त्यांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. प्रश्न क्रमांक 37, शिवरायांचा मृत्यू केव्हा झाला? तर 3 एप्रिल 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 38, शिवचरित्राची माहिती देणारे पुस्तक कोणी लिहिले? तर लाला राजपत यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 39, टिळकांनी शिवजयंती केव्हा सुरू केली? तर 1893 मध्ये केली आणि गणेशोत्सव 1895 मध्ये टिळकांनी सुरू केला. प्रश्न क्रमांक 40, संभाजी राजांना केव्हा ठार करण्यात आले? तर 11 मार्च 1689 मध्ये त्यांचे ठार करण्यात आले. प्रश्न क्रमांक 41, राजाराम महाराज यांचा मृत्यू केव्हा झाला? तर 2 मार्च 1700 मध्ये सिंहगडावर त्यांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 42, वारणेचा तह केव्हा झाला? तर 1731 मध्ये वारणेचा तह झाला. प्रश्न क्रमांक 43, पहिला बाजीराव पेशवे यांचा मृत्यू कधी झाला? तर 1740 मध्ये रावरखेडी येथे त्यांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 44,
पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर अब्दाली व मराठे यांच्यामध्ये 14 जानेवारी 1761 मध्ये झाले. प्रश्न क्रमांक 45, माधवराव पेशवे यांचा मृत्यू केव्हा झाला? तर 1772 मध्ये झाला. प्रश्न क्रमांक 46, इंदोरचे संस्थापक कोण? तर मल्हारराव होळकर होय. प्रश्न क्रमांक 47, महदजी शिंदे यांचा मृत्यू कोठे झाला? तर पुणे येथे वनवाड येथे तापाने त्यांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 48, मराठी सत्ता केव्हा संपुष्टात आली? तर 1818 मध्ये संपुष्टात आली. प्रश्न क्रमांक 50, बाबराच्या आत्मचरित्राचे नाव काय होते? तर तुजुकीय बाबरी असे नाव होते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त